आज आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे भाविकांची मोठी जत्रा भरते। विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भक्तांनी पंढरपुरी नगरी सजलेली पाहायला मिळते। फक्त भारतातच नव्हे तर जगभरात हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। आज याच दिवसाच्या निमित्ताने कलर्स मराठी वाहिनीवरील कलाकार पंढरपूर येथे विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचले आहेत। चला तर जाणून घेऊयात कसा आहे त्यांचा अनुभव। नमस्कार, मी भाग्य दिले तुम्हाला मधली कावेरी। नमस्कार, मी विवेक सांगळे म्हणजेच भाग्य दिले तुम्हाला या तुमच्या आवडत्या सिरियल मधला राजवर्धन मोहित। आम्ही आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला आलोय, दर्शनासाठी आलोय आणि आम्हाला वारीत चालायला मिळतंय। खूप अमेझिंग एक्सपिरियन्स आहे, कारण मी पहिल्यांदा इथे आले आहे, सो मला खूप छान वाटतंय। नाही, खरंच खूप अमेझिंग एक्सपिरियन्स आहे। मी आजतागायत कधीच पंढरपूरला आलो नव्हतो, त्यामुळे जेव्हा मला कळलं महिन्याभरापूर्वी की मला पंढरपूरला यायचं आहे तेव्हा खूप छान वाटलं। एक वेगळीच एक्साइटमेंट होती एका महिन्यापासून की यार मला फायनली पंढरपूरला जायला मिळणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला जायला मिळणार आहे, विठ्ठलाचं दर्शन करायला मिळणार आहे। खूप छान वाटत होतं, एक्साइटमेंट होती। आज इथे आल्यावर मी बघतोय इथे हा जो काही जनसागर लुटला आहे, फक्त मनामध्ये विठ्ठलाची भक्ती इतकंच आहे त्यांच्यात, अदरवाईज काहीच नाही। म्हणजे आपण एक म्हणतो ना, प्युअर सोल असतो प्रत्येकाचा। इथे आल्यानंतर तेच होत आहे। छान चंद्रभागे किनारे आम्ही जाणार आहोत, या सगळ्या गोष्टी करणार आहोत, विठ्ठलाचं दर्शन करणार आहोत। आता इथे तुम्ही बघितलं आमचे बरेच जण इथे येत आहेत, सगळ्या लोकांबरोबर इंटरॅक्ट करायला मिळते। आमचा शो कसा वाटतो हे त्यांच्याकडून आम्हाला कळतंय। खरंच ही एक वेगळी फिलिंग आहे। तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप शुभेच्छा। रोज संध्याकाळी 7 वाजता कलर्स मराठीवर योग योगेश्वर जयशंकर या मालिकेत सद्गुरू श्री शंकर महाराजांच्या भूमिकेत तुम्ही मला रोज पाहता। असं म्हणतात पंढरीला वारीत यायला पांडुरंगाचं बोलावणं यावं लागतं। इतकी वर्ष मनात इच्छा होती की वारीला जायचंय, वारीचा तो सगळा माहोल अनुभवायचा आहे। ती जी ज्ञानेश्वर माऊलींनी भिंत चालवली होती, ती विश्वासाची भिंत आजही पांडुरंगाच्या पायापर्यंत चालत जाते। त्या भिंतीबरोबर आपणही चालावं अशी इच्छा होती मनात आणि ती आज महाराजांच्या कृपेने पूर्ण झाली आहे। मी आता पंढरपुरात आहे, वारीला आलोय। आम्ही सगळे कलर्स मराठीचे कलाकार इथे एकत्र आलोय आणि प्रचंड वेगळा अनुभव आहे, अविस्मरणीय असणार आहे हा अनुभव। असं म्हणतात की हा एक विश्वासाचा महासागर आहे, नितांत भक्तीचा श्रद्धेचा महासागर आहे आणि त्यात बुडून जावं अशी मनापासून इच्छा होती, जी आज पूर्ण झाली पांडुरंगाच्या कृपेने। तुम्हा सगळ्यांना आषाढीच्या खूप खूप शुभेच्छा। जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल। मंडली कवरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय। नमस्कार, मी एकता लब्धे म्हणजेच कस्तुरी या मालिकेतील तुमची कस्तुरी। नमस्कार, मी अशोक फळदेसाई म्हणजेच कलर्स मराठीवरील कस्तुरी या मालिकेतला तुमचा आवडता समर। सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना आमच्याकडून आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। आज आम्ही पंढरपुरात आलो। खरं तर खूप वर्षापासूनची इच्छा होती पंढरपुरात येण्याची आणि ते असं साध्य झालंय। सगळ्यात आधी कलर्स मराठीचे खूप खूप आभार, कारण माझी इतक्या वर्षांची ही इच्छा त्यांनी अशी पूर्ण केली आहे। खरं तर कालपासून आम्ही फिरतोय। काल आम्ही सोलापुरात गेलो, त्यानंतर अक्कलकोट केलं, मग आज पंढरपुरात। असं अक्कलकोट आणि पंढरपूर हे जे सुख आम्हाला एकत्र साधून आले ते त्याची काही वेगळीच त्याचं हे आहे। आणि हे म्हणेन की मला खूप उत्सुकता होती की आषाढी निमित्त हे वारकरी हे सगळे इतके देहभान हरवून नाचत देवाच्या भेटीसाठी येतात असं मी ऐकलं होतं फक्त, आणि ते मला पाहायचं होतं। इतकं कसं कोणी तल्लीन होऊन किंवा इतकं कसं त्या पांडुरंगाचं वेड असू शकतं हे पाहायचं होतं। फार म्हणजे 60-70 अशा वयांचे माणसं सुद्धा लहान लहान वयाचे होऊन त्या वारीत नाचतात, त्या दिंडीत नाचतात आणि त्याला भेटण्याची जी ओढ काय असते हे यांच्या नुसत्या डोळ्यातून दिसते। आणि सो आज या सगळ्या निमित्ताने माझ्या पांडुरंगाला पाहणार आहे आता जाऊन, त्यासाठी मी खूप उत्सुक आहे माझ्या पांडुरंगा आणि रखुमाईंना बघण्यासाठी। आणि जय जय विठोबा रखुमाई। मी पण खूप एक्सायटेड आहे, कारण खूप वर्षापासूनची इच्छा होती आणि ती आज फायनली पूर्ण होती आहे आणि या कस्तुरीच्या निमित्ताने पूर्ण होते। जेव्हापासून कस्तुरी ही मालिका सुरू झाली आहे तेव्हापासून असं वाटायला लागलं की खूप चांगले दिवस आलेत की काय, कारण काल आम्ही अक्कलकोटला जाऊन स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं। त्याच आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट झाली आणि आज पंढरपुरात आलोय। जी खूप वर्षापासूनची इच्छा होती ती आज पूर्ण होतीये, त्यामुळे मी खूप उत्सुक आहे आणि खूप भारावून गेलो मी खरं तर या सगळ्यांना भेटून।
या वारीत सामील होऊन खूप छान वाटतंय. कस्तुरीच्या निमित्ताने ते साध्य होतंय याचा खूप आनंद आहे. आणि आमची सुरुवातच मुळात खूप छान झाली आहे. आम्ही देवदर्शनापासूनच आमचा 26 तारखेलाच पहिला एपिसोड टेलिकास्ट झाला आहे आणि त्यानंतर आमचे जे छान छान देवदर्शन होत आहेत. सो खूप आम्ही लकी मानतोय आम्हाला शो. सो तुम्हालाही शो नक्की आवडेल. तुम्ही बघत राहा 10:30 वाजता कस्तुरी आपल्या कलर्स मराठी वाहिनी. परत एकदा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मराठी सिनेसृष्टीतील आणखीन अशा अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी धमाल.